नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. चुकवू नये असं काही या विशेष सेगमेंटमध्ये आज आपण भेटतो आहे. दातांचं आरोग्य याविषयी आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. प्रत्येक खाणं झालं की दात घासले गेले पाहिजेत, चॉकलेट जास्त नाही खाल्लं गेलं पाहिजे, साखर जास्त नाही खाल्ली गेली पाहिजे, नाहीतर दात किडतात असं लहान मुलांपासून आपण अनेकदा आपणही सांगतो, आपणही ऐकलंय. काही जण ते पाळतात, काही जण ते पाळत नाही. आता तर डेंटिस्ट लहान बाळांना, तान्ह्या बाळांना सुद्धा प्रत्येक फीडिंग नंतर मलमलच्या कापडाने त्यांच्या हिरड्या पुसून घ्या, कारण दात येण्याच्या आधीच दात किडण्याची प्रक्रिया नाही तर सुरू होऊ शकते असंही सांगतात. दाताचं आरोग्य इतकं महत्त्वाचं आहे ते यासाठी. मात्र काही जण लहान असताना फार तर आई वडिलांच्या धाकाने केलं तर केलं, नाहीतर त्याच्याकडे फार लक्ष देतातच असं नाही. काही लोक देतात, पण जे देत नाहीत ते सुद्धा आहे. आजचं जे मी संशोधन सांगणार आहे ते ऐकल्यावर द्यायला लागतील याच्याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. तोंडाचं आरोग्य आणि शरीराचं आरोग्य यांचा नेमका काय संबंध आहे? जर दात नाही घासले, प्रत्येक खाण्यानंतर दात नाही घासले तर काय होऊ शकतं? अशा अनेक अंगांनी हे संशोधन वेगवेगळ्या ठिकाणी केलं गेलं आणि त्या सगळ्यांचे निष्कर्ष मात्र एकच आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जे लोक नियमित दात घासणं एवढंच नाही तर जे डेंटल फ्लॉस करतात नियमितपणे, म्हणजे पातळ धागा दातांमधनं घालून दातांची सगळं जे काय अन्नकण अडकलेले किंवा प्लाक असतो तो काढून टाकतात, त्यांच्यामध्ये शरीराचं आरोग्य चांगलं राहतं आणि विशेष करून त्यांना हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका त्यांच्यातला कमी होतो. तिसरा जो धोका आहे तो आज 80% लोकांमध्ये जो आढळतोय की हृदयाचे ठोके अनियमित असल्याचा विकार म्हणजे आर्ट्रियल फिब्रिलेशन, तोही होण्याचा धोका जर नियमितपणे डेंटल फ्लॉस केलं तर तो कमी होतो. आता प्रत्येकाला डेंटल फ्लॉस करणं म्हणजे तो पातळ धागा दातात घालून हे करणं जमेलच असं नाही, पण किमान दात घासणं, किमान हिरड्यांच्या मजबूतीकडे लक्ष देणं, त्याच्यासाठी मसाज करणं किंवा त्याच्यासाठी मी आधीही काही उपाय सांगितले ते करणं, टिपमध्ये मी बरेच उपाय ह्याच्यासाठी सांगितलेले आहेत ते करणं, ह्यानी सुद्धा आपण आपल्या दातांचं आरोग्य चांगलं राखू शकतो. आता हे जर करायचं असेल तर किती वेळेला करायचं? तर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा अन्नकण आतमध्ये जातील तेव्हा तेव्हा ते आपण करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की हृदयविकार, पक्षाघात, आर्ट्रियल फिब्रिलेशन ह्यासारख्या रोगांना इतरही अनेक कारक घटक असू शकतात, असतातच, पण त्यातला हाही एक कारक घटक आहे आणि याचं निराकरण आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो. ते आपल्या हातात आहे. त्यामुळे निदान तेवढं तरी आपण आवर्जून करूया असं मला वाटतं. आपण ते कराल अशी मला आशा आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.